मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिली यादी प्रकाशित झाली आहे। येथे पहा तुमचं नाव यादीमध्ये आहे का? मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या 2 मिनिटाच्या आत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी पाहता येतं। या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यांचा सुद्धा जेव्हा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट घेणार आहोत। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट नक्की मिळेल जेव्हा तुमच्या जिल्ह्यांची यादी प्रकाशित होईल। कोणत्या ठिकाणी यादी पाहता येणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे। आता या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी या पेजवरती देण्यात आलेली आहे। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी स्पष्टपणे पाहता येणार आहे। आता ही यादी सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची आहे हे समजून घेणं आवश्यक आहे। धुळे जिल्ह्याची ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। तुमच्या जिल्ह्यांची जेव्हा यादी प्रकाशित होईल तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला समजून येणार आहे आपल्या जिल्ह्यांची यादी कशा पद्धतीने पाहता येणार आहे, यामध्ये कोण पात्र होणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती नक्की येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी प्रत्येक वार्डानुसार यादी देण्यात आलेली आहे। आता तुमच्या जिल्ह्यांची जेव्हा यादी येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता आपण समजून घेऊया पात्र लाभार्थ्यांची यादी आल्यानंतर कशा पद्धतीने दिसते, या यादीमध्ये काय काय प्रोसेस असणार आहे, कशा पद्धतीने यामध्ये अपडेट देण्यात आलेला आहे। प्रत्येक लाभार्थ्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यादी समजून घ्या। त्या यादीमध्ये कशा पद्धतीने नावं तुमची दर्शवली जात आहेत, यादीमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। या यादीमध्ये तुमचं अकाउंट नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर चुकीचा आहे का की योग्य आहे हे तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे। हे सर्व जर व्यवस्थित असेल तर तुमच्या खात्यावरती हे कन्फर्म पैसे येणार आहेत। आता बघा, या ठिकाणी देण्यात आलेला आहे धुळे महानगरपालिका धुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी। आता बघा, लाभार्थी यादीमध्ये सर्वप्रथम त्या महिलेचे नाव दिलेले आहेत, त्यांचा जो पत्ता आहे तो पत्ता देण्यात आलेला आहे, त्यानंतर मोबाईल क्रमांक आहे, त्यानंतर जो वर्ष आहे जन्मदिनांक वगैरे देण्यात आलेला आहे, त्यानंतर लिंग आहे, त्यानंतर आधार क्रमांक देण्यात आलेला आहे, विवाहित स्थिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर भरपूर अशा अपडेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, पिन कोड कोणता आहे, हे सर्व अकाउंट नंबर आहे, IFSI कोड आहे, तुमच्या खात्यावरती जे पैसे जमा होणार आहेत त्याची या ठिकाणी सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। पूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता। त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आवर्जून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी आतापर्यंत ही माहिती पाहिली नसेल प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा माहिती होईल। जेव्हा तुमच्या जिल्ह्यांचा अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येईल। त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। महानगरपालिकेची ही यादी आहे। धन्यवाद।